तुम्हाला संविधानाविषयी माहिती सांगणार आहे। स्वातंत्र्याची पहाट आली, गुलामीतून मुक्तता झाली। स्वातंत्र्याची पहाट आली, गुलामीतून मुक्तता झाली। संविधानाने दिले अस्तित्व, हक्क कर्तव्याची जाण झाली। संविधानाने दिले अस्तित्व, हक्क कर्तव्याची जाण झाली। भारताचे संविधान म्हणजे भारताची राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा आहे। भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानाचा प्रभाव आहे। राज्यघटना इंग्रजी भाषेत असून तिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली। तेव्हापासून भारत देश हा एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले। या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत। संविधान हे देशाच्या कारभार संबंधीच्या तरतुदींचा लिखित असा दस्तऐवज आहे। गृहमंत्री योजनेनुसार संविधान सभेची रचना ठरविण्यात आली व संविधान सभेत एकूण सदस्य 389 होते। त्यामधील 292 सदस्य ब्रिटिश प्रांताकडून निवडून दिले जातील तर 4 चीफ ब्रिटिश कमिशनर प्रांताकडून निवडून दिले जातील असे ठरविण्यात आले। समता, बंधुता, न्याय, समानता, लोकहिताचा सर्वस्वी विचार। समता, बंधुता, न्याय, समानता, लोकहिताचा सर्वस्वी विचार, समता आणि स्वातंत्र्याचे संविधानाने दिले आम्हा अधिकार। भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे समाजवादी, सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक आहे। उद्देशिका फ्रेंच राज्यक्रांतीच्या आदर्शांना अनुसरून नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय तसेच आचार, विचार, धर्म, श्रद्धा आणि यांचे स्वातंत्र्य व राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन देते। मूळ उद्देशिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे शब्द नव्हते। राज्यघटनेच्या 42व्या दुरुस्तीद्वारे ते त्यात घालण्यात आले। भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। 26 जानेवारी 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला गेला। त्यावेळी भारतीय राज्यघटनेत एक प्रास्ताविका, 22 भाग, 395 कलमे व 8 अनुसूचित परिशिष्टांचा समावेश होता। सध्या राज्यघटनेत एक प्रास्ताविका, 26 भाग, 452 कलमे व 12 परिशिष्टे आहेत। आतापर्यंत 104 घटना दुरुस्त्या झाल्या आहेत। जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी माझी हे संविधान करते। आयुष्यमान करते कमजोर भारताला, आयुष्यमान करते कमजोर भारताला, सुटकाच तोल आमचा सावधान करते। सूर्यासमान आहे ही कायदा व्यवस्था, सूर्यासमान आहे ही कायदा व्यवस्था, अंधाराल्या जगाला देदीप्यमान करते, अंधाराल्या जगाला देदीप्यमान करेल। 26 जानेवारी 1949 पासून भारतीय राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरू झाला। म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो। संविधानाचे जाणूनी महत्त्व, संविधानाचा राखूया सन्मान, संविधानाचे जाणूनी महत्त्व, संविधानाचा राखूया सन्मान, लोकहितवादी लोकशाहीला संविधानाचा असे अभिमान, लोकहितवादी लोकशाहीला संविधानाचा असे अभिमान। चला राखूया संविधानाची शान, चला राखूया संविधानाची शान। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।